परभणी जिल्ह्यातील एसेवाडी येथील हनुमान देवस्थानात घडलेली दुर्घटना मन सुन्न करणारी आहे। देवाच्या चरणी माथा टेकण्यासाठी मनातील श्रद्धा आणि विश्वास घेऊन गेलेले भाविक काही क्षणात काळाच्या पडद्याआड जातील याची कल्पनाही कोणी केली नसेल। देवदर्शनासाठी निघताना त्यांच्या मनात किती स्वप्न असतील। कोणी घरी परतल्यावर मुलांसाठी प्रसाद देण्याचा विचार करत असेल, कोणी आई वडिलांसाठी आशीर्वाद मागितला असेल, तर कोणी आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी हात जोडले असतील। पण नियतीनं वेगळंच काही ठरवलं होतं। ज्या पावलांनी देवाच्या दरबारात प्रवेश केला ती पावलं पुन्हा घराकडे परतलीच नाहीत। ज्या हातांनी देवासमोर प्रार्थना केली ते हात कायमचे शांत झाले। आज त्या कुटुंबाची अवस्था शब्दात मांडणं अशक्य आहे। घरचा आधार हरपला, मुलांच्या डोक्यावरचं छत्र हरवलं, आई वडिलांच्या डोळ्यातील आशा कायमच्या पुसल्या गेल्या। खरंच आयुष्याचा एक क्षण पुढच्या क्षणी काय घेऊन येईल हे कोणालाच माहीत नसतं। देवाच्या दारी गेलेले भक्त आज देवा घरीच गेले। या हृदयद्रावक दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्व भाविकांना भावपूर्ण श्रद्धांजली। ईश्वर त्यांच्या आत्म्यांना आपल्या चरणी स्थान देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो। जखमी झालेल्या सर्व भाविकांना लवकरात लवकर पूर्ण बरं होण्यासाठी मनपूर्वक प्रार्थना। ओम शांती।